लेसन नंबर 6 ॲनिमल क्लासिफिकेशन. याच्यामध्ये आपल्याला या प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये काय काय पाहायचं आहे तर हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन, ॲनिमल क्लासिफिकेशन, प्राण्यांचं वर्गीकरण करण्याची हिस्ट्री म्हणजे काय काय आपण याच्यामध्ये सुरुवातीच्या काळी कशामुळे हे प्राण्यांचं वर्गीकरण करण्यास सुरुवात झाली. त्याच्यानंतर न्यू सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, त्याच्यामध्ये नवीन नवीन कोणकोणत्या पद्धती प्राण्यांचं वर्गीकरण करण्यासाठी वापरल्या गेल्या. त्याच्या किंगडम ॲनिमिलिया म्हणजे त्या प्राण्यांचा संघ. लक्षात घ्या, याच्यामध्ये कॅन्युरिकल हा भाग कट केलेल्या रिड्यूस पार्टमध्ये आहे, त्याच्यामुळे याच्यातला फक्त हा चार्ट आपण ऑब्झर्व करता येईल, बाकी तरी काही येणार नाही. याच्यामध्ये हा जो कंप्लीट चार्ट करायला सांगितला आहे तो पूर्ण लिहून घ्या, नोट्समध्ये लिहा सुरुवातीलाच, कारण याच्यामध्ये मोनेरा किंगडम कशामधला आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सचे प्रकार, तर त्याच्यामध्ये युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर आणि त्याच्यातल्या कशा पद्धतीने किंगडम ॲनिमिलिया स्टार्ट होतोय तर ते त्याच्यामध्ये दाखवलेले हे पूर्ण चार्ट कंप्लीट करावा लागेल. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये यू हॅव स्टडीड द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन अर्लियर क्लासेस, आपण मागच्या वर्षी हे पाहिलेलं आहे, तर त्याच्या आधारे तुम्ही पूर्ण करायला सांगितलेलं आहे त्यांनी. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट अराउंड अस आर मेनली प्लांट्स अँड ॲनिमल्स, सुरुवातच आहे की प्लांट्स आणि ॲनिमल्सपासून. वी हॅव स्टडीड द क्रायटेरिया ऑफ देअर अँड क्लासिफिकेशन, याचा आपल्याला इथे क्रायटेरिया म्हणजेच काय कारणानुसार किंवा कोणत्या प्रकारे आपण ह्यांचं वर्गीकरण इथे पाहणार आहोत ते दिलेलं आहे. विथ द हेल्प ऑफ दॅट कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट, ह्याच्या आधारे आपल्याला हा चार्ट पूर्ण करायला त्यांनी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला कॅन यू रिकॉल हाऊ द प्लांट्स आर क्लासिफाईड, याच्यामध्ये वनस्पती कशा पद्धतीने वर्गीकरण केलेल्या होत्या किंवा प्लांट्स क्लासिफिकेशनसुद्धा आपण ऑब्झर्व केलेलं आहे मागेच. तर वी हॅव स्टडीड द प्लांट्स क्लासिफिकेशन इन लास्ट इयर, आपण 9वीमध्ये वनस्पतींचं वर्गीकरण हे पाहिलेलं आहे, आपल्याला मागच्या वर्षी झालेलं आहे. इट हेल्प अस टू अंडरस्टँड द डायव्हर्सिटी ऑफ प्लांट्स अराउंड अस. लक्षात घ्या, आपल्याला त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे जे प्रकार पाहिले वनस्पतीचे वर्गीकरण करताना, आणि त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची विविधता आपल्या आजूबाजूला वनस्पतींची दिसून येते, त्याच प्रकारे प्राण्यांची पण आहे. यू मस्ट बी लुकिंग व्हरायटी ऑफ ॲनिमल्स अराउंड अस, त्याचप्रमाणे आपल्याला वनस्पतीबरोबर प्राण्यांचेही वेगवेगळे प्रकार पद्धती आपल्याला पाहायला मिळतील. सम ॲनिमल्स आर टू स्मॉल वेअर ॲज सम आर टू बिग. सम ॲनिमल्स आर terrestrial whereas some are aquatic. Some animals travel on land, some swim in water, whereas some fly in air. लक्षात घ्या, त्यांनी काय सांगितलेलं आहे की याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी विविधता दिसून येते, विविधता म्हणजे काय तर वेगवेगळ्या, लक्षात घ्या, वेगवेगळ्या प्रकारची विविधता ही आपल्या प्राण्यांमधून आपल्याला लक्षात येते. जसं की काही वनस्पती ह्या फार लहान असतात, काही प्राणी हे खूप लहान आहेत, तर काही प्राणी खूप मोठे असतात, तर काही जमिनीवर राहतात, काही पाण्यामध्ये राहतात, काही पाण्यामध्ये म्हणजे स्विम करताना किंवा जमिनीवर सरपटणारे प्राणी दिसत आहेत, तर काही प्राणी हे पाण्यामध्ये पोहताना दिसतात, काही आकाशामध्ये उंच भरारी घेताना दिसत आहेत. सम ॲनिमल्स हॅव स्केल्स ऑन स्किन वेअर ॲज सम हॅव feathers or hairs. In this way there is a huge variety among the animals too. लक्षात घ्या, काही प्राणींच्या शरीरावर खवले असतात, तर काही प्राण्यांच्या शरीरावर केस किंवा पंख असतात. आता या वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला याच्यामध्ये खूप पद्धतीने व्हरायटी आपल्याला म्हणजेच विविधता आपल्याला दिसून येते. अकॉर्डिंग टू द रिसेंट स्टडीज एस्टिमेटेड नंबर ऑफ ॲनिमल स्पेसीज ऑन अर्थ इज अप्रॉक्सिमेटली 7 मिलियन्स. याचा अर्थ काय की आपल्याला या प्राण्यांच्या विविधता जी दिसून येते, हे जे प्रकार दिसून येते या पृथ्वीवरचे, ते 7 मिलियन्स आढळते, म्हणजे 7 लाख
7 लाखापेक्षा जास्त प्रकारे आपल्याला ह्याचे प्रकार दिसून येत आहेत. इट इज इम्पॉसिबल टू स्टडी ईच अँड एव्हरी स्पेसिस. ह्याच्यातले प्रत्येक प्रकाराचा आपल्याला अभ्यास करणं हे अवघड आहे. हाऊएव्हर इट ग्रुप्स सबग्रुप्स ऑफ ॲनिमल्स आर फॉर्म डिपेंडिंग अपॉन द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये जे ग्रुप आहे सबग्रुप आहेत त्याच्या प्रकाराचे आपण छोटे छोटे भाग केले तर आपल्याला याच्यामध्ये ज्या काही सारखेपणा किंवा विविधता आपल्याला जी दिसून येते त्याच्यावरून आपल्याला त्यांचा अभ्यास करणं आपल्याला सोपं जाईल. कारण प्रत्येक प्राण्याचा आपण अभ्यास करू शकत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला त्यांनी इथे हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन दिली. त्याचे प्राण्यांच्या वर्गीकरणाची सुरुवात कशा पद्धतीने झाली तर हा पूर्ण भाग डिलीट केलेला आहे, रिड्यूस केलेला आहे. बघा, हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन ट्रॅडिशनल मेथडसुद्धा त्यांनी डिलीट पोर्शनमध्ये गेलेला आहे. याच्यामधला फक्त आपल्याला बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन आहे तो आपण या पेजवरचा पाहूया. लक्षात घ्या, ह्याचे बेनिफिट्स काय, फायदे काय, आणि हे फायदे परीक्षेत सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर ते आपण याच्यामध्ये अभ्यास करूया. स्टडी ऑफ ॲनिमल्स बिकम्स कन्व्हिनियंट. लक्षात घ्या, प्राण्यांच्या वर्गीकरण केल्यामुळे आपल्याला त्यांचं अभ्यास करणं हे कसं होत जाणार आहे, सोपं होत जाणार आहे. स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स फ्रॉम अ ग्रुप हेल्प्स टू अंडरस्टँड अबाउट देअर एंटायर ॲनिमल ग्रुप. एखाद्या प्राण्याच्या म्हणजे एखाद्या ग्रुपमधून एखाद्या प्रकारामधून एखादा प्राणी जर आपण ऑब्झर्व केला त्याच्यावरून त्या पूर्ण ग्रुपविषयी माहिती कळते की त्याच्यातल्या ग्रुपमधले प्राणी कशा पद्धतीने असतील, काय असेल त्यांची जीवन प्रक्रिया, त्याचा आपल्याला अभ्यास मधून करणं सोपं जाणार आहे. इट गिव्ज आयडिया अबाउट ॲनिमल इव्हॉल्युशन. याच्यामधून आपल्याला प्राण्यांच्या उत्क्रांतीची विषयी थोडीफार माहिती पण मिळेल आणि त्याची अंदाज येईल. ॲनिमल्स कॅन बी इझिली आयडेंटिफाय विथ ग्रेट ॲक्युरन्सी. लक्षात घ्या, या प्राण्यांच्या वर्गीकरणामधून आपल्याला त्यांचे प्रकार आणि त्यांची म्हणजे ॲक्युरन्सी म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला प्रकार त्याचा पाहताना त्याचं आयडेंटिफिकेशन कळेल, तर कशा पद्धतीने आहे ते कळेल. इट हेल्प्स टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल्स विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लक्षात घ्या, या प्राण्याच्या वर्गीकरणामुळे त्या प्राण्याचं जेव्हा आपण एखाद्या प्राण्याचं जीवन प्रक्रिया ऑब्झर्व करू तर त्याच्याबरोबर आपल्याला दुसऱ्याबरोबर त्याची तुलनाही करता येईल दुसऱ्या प्राण्याबरोबर, आणि ती करणं सोपं जाईल. त्याचबरोबर त्यांचा असलेला संबंधही आपल्याला त्याच्यामधून स्पष्ट होईल. इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटंट ऑफ ईच ॲनिमल अँड इट्स एक्झॅक्ट रोल इन द नेचर. लक्षात घ्या, यांच्यामध्ये आपल्याला प्रत्येक प्राण्याची हे सवयी याच्यातून लक्षात येईल आणि त्याचा आपल्या पर्यावरणामध्ये आपल्या निसर्गामध्ये असलेला त्याचा एक्झॅक्ट असे रोल म्हणजे त्याची भूमिका काय आहे ते आपल्याला लक्षात येईल. इट हेल्प्स टू अंडरस्टँड द व्हेरियस ॲडॅप्टेशन्स शोन बाय ॲनिमल्स. लक्षात घ्या, याच्यामधून त्या प्राण्याच्या वर्गीकरणाचा आपण अभ्यास करताना आपल्याला त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे ॲडॅप्टेशन्स माहीत होतील, म्हणजेच त्यांचं अंदाज येईल की कशा पद्धतीने त्यांचं जीवन प्रक्रिया चालू आहे. तर याच्यामध्ये आपण राहिलेला जो भाग आहे म्हणजे 62 पानापर्यंत, कारण हा जो ट्रॅडिशनल मेथड आहे हे सुद्धा भाग डिलीटेड आहे. तर नेक्स्ट पेज जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया.